नवीन वर्षाची सुरुवात विठ्ठल दर्शनानं व्हावी यासाठी पंढरपूरमध्ये हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झालेत। मंदिर समितीने विठ्ठल मंदिराला जवळपास 5000 संत्र्यांची आकर्षक सजावट केली आहे। विठ्ठल मंदिरातून या संदर्भात ही दृश्य समोर आलेली आहेत आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, एक वेगळीच नेत्रदीपक नेत्रसुखद अशी सजावट विठ्ठल मंदिराला करण्यात आलेली आहे। अर्थात भाविकांचा सुद्धा प्रचंड ओढा आहे पंढरपूरकडे। कसं वातावरण आहे, कसा उत्साह, कसा आनंद आहे? खरंय, आज नवीन वर्ष आहे, 2025 सुरू झाले आणि नवीन वर्षाचं स्वागत आज विठ्ठल मंदिरात जवळपास 5000 संत्री आणि विविध प्रकारच्या फुलांची आरास करून करण्यात आलेला आहे। पुण्याचे एक ठाकूर नावाचे भक्त आहेत, त्यांनी ही सेवा अर्पण केलेली आहे। विठ्ठल मंदिराचा चौखांबीपासनं सोळखांबी असेल आणि गाभाऱ्याचा भाग सोडून सर्वच ठिकाणी ही नागपूरची संत्री लगडलेली दिसत आहेत। त्यामुळे विठ्ठल मंदिराला आता द्राक्षाच्या संत्र्याच्या बागेचं स्वरूप आलेलं आहे आणि आज येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं स्वागत या पद्धतीनं या संत्र्यांच्या बागेत व्हावं किंवा संत्र्यांच्या सजावटीत व्हावं अशीच मंदिर समितीची भूमिका आहे आणि त्यानुसार ही सजावट करण्यात आलेली आहे। गेल्या 5 दिवसापासून नवीन वर्षाचं स्वागत विठ्ठल दर्शनाने करावे यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक सध्या पंढरपूरमध्ये आहेत आणि त्यामुळेच या येणाऱ्या भाविकांचं नवीन वर्षाचं स्वागत अशा रीतीनं अत्यंत आकर्षक अशा संत्र्यांच्या सजावटीनं करण्यात आलेलं आहे। निश्चित सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।